उत्पत्तीच्या पुस्तकाबद्दल शिकत आहोत. मी स्वतः मी स्वतः शिकले बऱ्याच गोष्टी आणि बरेच प्रश्न माझ्याही मनामध्ये होते आणि त्याची उत्तरं मला स्वतःला मिळाली. काल आणि परवा दिवशी आपण उत्पत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास करणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला वैयक्तिक जीवनाला किती फायदे आहेत हे याचा अभ्यास आपण केला. परत अजून काही डोक्यामध्ये आपल्या शंका येतात आणि आजच्या शेवटच्या दिवशी असं वाटतं की हे असं चालूच राहावं. सुजयला मी फोन करून विचारला, अरे सुजय, शनिवारी पण आपण घेणार आहोत काय? म्हणजे मला पण वाटतं की अजून आपण याचा अभ्यास करावा, अजून शिकावं आणि अजून तुमच्याशी या अगदी सकाळी हे भक्तिभावाने एकत्र येऊन भक्ती करावी. देवबाप आपल्याला सर्वांना आशीर्वाद देणार आहे. असंच अनेक मीटिंग तुम्ही प्रभात भक्ती विशेषतः अरेंज करा. तर आज आज पण आपल्या डोक्यामध्ये असणारे प्रश्न की शब्दाने निर्माण करणारा देव त्यांनी 6 दिवस का घेतले, येतो ना प्रश्न डोक्यामध्ये. बोलून दाखवत नाही कधी कधी आपण, पण आपल्या डोक्यात येतं. माणूस या नात्याने आपल्या अंतःकरणात किंवा डोक्यात हा प्रश्न येतो की शब्दाने सर्व सृष्टी निर्माण, एका क्षणात सर्व जे काही 6 दिवसात करायचं होतं ते एका क्षणात होऊ शकलं असतं, पण ते का नाही केलं देवानी? 6 दिवस का घेतले आणि मग 7व्या दिवशी त्याने विश्रांती घेतली आणि तो दिवस आशीर्वादित केला, असं का? या प्रश्नावर आपण विचार करणार आहोत. दुसरा एका मुद्द्यावर की उत्पत्ती मधला ख्रिस्त, ज्याला शब्द म्हटलेला आहे, तो आणि नव्या करारातील ख्रिस्त, शब्द देही झाला तो ख्रिस्त, याच्यामध्ये काय नातेसंबंध आहे? म्हणजे काय काय संबंध आहे? किती घनिष्ठ संबंध आहे दैवी रूपातला ख्रिस्त आणि मानवी रूपातला ख्रिस्त याच्यामध्ये? आणि तिसरा एका मुद्द्यावर आपण शिकणार आहोत, तो म्हणजे जुनी पृथ्वी आणि नवी पृथ्वी. जेव्हा नवी पृथ्वी होणार आहे ती जुनी पृथ्वी नष्ट होणार आहे का? हे तिन्ही प्रश्न आपल्याला नेहमी सतावत असतात आणि त्याची उत्तर आज आपण पाहणार आहोत की देवाने एका क्षणात पृथ्वीची निर्मिती न करता, शब्दाने एकाच वेळी निर्मिती न करता 6 दिवस का घेतले? 6 दिवस का घेतले? बायबल नुसार देवाने 6 दिवसात पृथ्वीची निर्मिती करण्यामागे मुख्य कारण म्हणजे मानवासाठी एक उदाहरण किंवा आदर्श प्रस्थापित करायचा होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सब्बात दिवसाचे किंवा विश्रांतीच्या दिवसाचे महत्व पटवून देणे. ह्या दोन मेन गोष्टी या 6 दिवसाच्या उत्पत्तीमध्ये किंवा त्याचं कारण आहे. महत्वाची दोन कारण आहेत की मानवासाठी एक उदाहरण किंवा आदर्श प्रस्थापित करणे आणि शब्बात दिवसाचा महत्व पटवून देणे. मानवासाठी कामाचा आणि विश्रांतीचा नमुना देवाने त्या ठिकाणी 6 दिवस काम केले आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली, जेणेकरून मानव जातीने देखील 6 दिवस काम करावे आणि 7वा दिवस विश्रांतीसाठी आणि देवाची उपासना करण्यासाठी पवित्र मानावा, हा नियम घालून द्यायचा होता देवाला. हा नियम घालून दे, 6 दिवस तुम्ही कष्ट करा, जसं मी केलं म्हणजे देवानी केलं त्याच प्रमाणे तुम्ही तो दिवस 7वा दिवस हा आशीर्वादित केलेला आहे. तो इतर दिवसांच्या पेक्षा वेगळा आहे. 6 दिवस कष्ट करा आणि 7व्या दिवशी देवाची उपासना करा आणि आठवण ठेवा की मी या पृथ्वीचा निर्माण करते. दुसरं कारण, देवाला जी एक निर्मिती केली त्याचं पद्धतशीर
जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा, पहिल्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत प्रत्येक जे काही केलेलं आहे ते पद्धतशीर केलेलं आहे. जसं प्रकाश, मग पाणी, मग जमीन, वनस्पती, मानवाची निर्मिती, हे जे टप्पे आहेत, हे टप्पे आहेत ते सिस्टमॅटिक आहेत. त्याच्यामध्ये कुठं असं गोंधळ नाहीये. अगदी काळजीपूर्वक आणि उद्देशपूर्वक निर्मिती केली. आणि जे हे पृथ्वीवरचं जे काही सगळं केल्यानंतर मग मानवाला, का मानवाला आधी करू शकला नसता का देव? हे जे केलेलं आहे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, हे सगळं, हे मानवा, हे तुझ्यासाठी आहे. हे तुझ्यासाठी, आणि तुला याची काळजी घ्यायची आहे. म्हणून मानव 6व्या दिवशी निर्माण केलं, जे एक पद्धतशीर निर्मितीचे पद्धतशीर टप्पे देवाला घालून द्यायचे होते. सिस्टमॅटिक प्रत्येक गोष्ट तुम्ही जर बघितली निर्मितीची, ती काय आहे? महान आहे, वंडरफुल, अगदी अद्भुत अशी आहे. अशी अद्भुत, मी तुम्हाला मागच्या 1-2 दिवसात घड्याळाच्या आत छोटे 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 काटे असतात, उघडून बघितलं तर, आणि त्याच्यातला एखादा छोटासा पार्ट जरी बाजूला काढला, ते घड्याळ चालायचं बंद होऊन जातं. तशी आपल्या शरीराची रचना आहे. छोटे 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 छोट्या पेशी, छोटे छोटे अवयव, एखादा अवयव बिघडले की पूर्ण बंद झाले. किती अद्भुत आपल्या शरीराची रचना आहे. पाणी घ्या, झाडं घ्या, जलचर, हे सर्व सर्व गोष्टीकडे जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा देव किती महान आहे. देव किती महान आहे. देवाला आपल्याला हे दाखवून द्यायचं होतं की तो किती अद्भुत आणि महान आहे. एक मानवासाठी एक परिपूर्ण असं एक निवासस्थान, ही पृथ्वी त्याला निर्माण करायची होती. ते फक्त साधं सुद्धा असं त्याला नव्हतं बनवायचं. आणि ते एक प्रत्येक टप्प्यामध्ये किती सुंदर बनवलेलं आहे, हे माणसाला दाखवायचं होतं. त्याचप्रमाणे 24 तासांचा दिवस, एक कालमान, चक्रमान, दिवस रात्र, महिने, आठवडे, महिने, वर्ष, हे जे आहे, हे पूर्ण शास्त्रज्ञ देखील जेव्हा याचा अभ्यास करतात, तेव्हा ते देखील मान्य करतात की पृथ्वीचा उत्पन्न करता कोणीतरी एक महान व्यक्ती आहे, आणि तो आपला परमेश्वर आहे. हे चंद्र, सूर्य, तारे हे 4थ्या दिवशी निर्माण केले, ज्यामुळे दिवस, ऋतू आणि वर्षाचे मोजमान शक्य झाले. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मानव ह्या प्रत्येक गोष्टीचं, दिवसाचं, ऋतूचं, वर्षाचं मोजमाप करू शकतो. थोडक्यात काय, तर देवाने 6 दिवसात जे क्षणात करू शकला असता, शब्दाने करू शकला असता, पण 6 दिवस घेतले. आणि तो प्रश्न आपल्या मनात येतो. हे यावेळेस तुम्हाला मी जे मुद्दे सांगितले, याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की देवाने एका क्षणात सगळं निर्माण न करता, की एक घडी बसवून द्यायची होती, एक माणसाचे जीवन एक सुलभ आणि सिस्टमॅटिक असं जगण्यासाठी एक कित्ता घालून द्यायचा होता. तर त्यामुळे 6 दिवसात निर्मिती केली, कारण त्याला मानवी जीवनात श्रम, कष्ट आणि विश्रांती याचे संतुलन आणि व्यवस्थेचे महत्व शिकवायचे होते. कष्टाचं महत्व आपल्याला शिकवायचं होतं देवाला, विश्रांतीचं महत्व. त्या महान परमेश्वराने सगळं निर्माण केलं. त्याच्यावरचा आपला विश्वास असावा, त्याच्यावर आपण भरोसा टाकून जावं. म्हणून देवानं काय केलेलं आहे, हे 6 दिवस घेतले, जे थोडक्यात तो करू शकला असता. दुसरी जी गोष्ट आहे, दुसरा जो मुद्दा आहे, त्याच्या बाबतीत आपण शिकणार आहोत की उत्पत्ती मधला, ज्याला शब्द असं म्हटलेलं आहे, शब्द देवासह होता आणि शब्द देही झाला. शब्द देवासह होता. दैवी ख्रिस्त आणि मानवी रूपातला ख्रिस्त यांच्यामधला संबंध, यांच्यामध्ये खूप घनिष्ठ शब्द, घनिष्ठ नातं आहे. हे दोन्ही एक आहेत. हे कसं, त्यांनी काय केलं, तेव्हा काय
आता काय नवीन करार. एव्हान 1:14 जर आपण वाचलं तर त्यामध्ये एदेन बागेत ख्रिस्ताचे जे काही उत्पत्ती केली, उत्पादनशील, तिथं त्याने शब्द उच्चारले आणि जो शब्द देवासह होता तो शब्द बेथलेहेम येथे तो शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. त्याने आम्हामध्ये वस्ती केली. यव्हान 1:14. तो देवासह होता शब्द, ख्रिस्त देवासह होता उत्पत्तीमध्ये आणि बेथलेहेम मध्ये तो आम्हा संगती आला. आम्हामध्ये येऊन त्याने वस्ती केली. शब्द देही झाला. तो दैवी पुरुष उत्पत्तीमधला आणि इथं मनुष्य रूपामधला. ख्रिस्ताने जग उत्पन्न केलेले कोणी पाहिले नाही, परंतु जेव्हा ख्रिस्त या जगामध्ये मानवी रूपात आला तेव्हा आपण प्रत्यक्ष त्याची कृत्ये, त्याची महानता, त्याच्या शब्दामधली ताकद मानवानं पाहिली. अंधांना दृष्टी दिली, मुक्यांना वाचा दिली, कुष्ठरोग्यांना बरं केलं, मृतांना जीवदान दिले. आणि जे सामर्थ्य तेव्हा होतं, जे माणूस पाहू शकला नाही, ते सामर्थ्य मानवी रूपामध्ये जेव्हा ख्रिस्त या पृथ्वीवर आला तेव्हा मानवाने प्रत्येकाने त्याचं दर्शन घेतलं. पुष्कळांना त्याचा अनुभव आला की हाच काय आहे, देव आहे. ख्रिस्त दुसरा आदाम म्हणून आला आणि मानव जातीची नवीन सुरुवात झाली. रोमकरास पत्र 5. त्याने मानवाला एदेन बागेत जीवनी झाड दिलं. त्याने मानवाला एदेन बागेत जीवनी झाड दिलं आणि मानवाने काय केलं? एवढं सगळं केलं मानवासाठी, पण मानवाचं हृदय कृतज्ञ. जे काही चांगलं देव त्या माणसासाठी करतो तो माणूस तिथल्या तिथे विसरून जातो. अनग्रेटफुलनेस, माणूस अनग्रेटफुलनेस. जे काही चांगलं आपण, आपला स्वतःचा अनुभव आहे, आपण कितीही दुसऱ्यासाठी चांगलं करा पण तो 4 दिवसांनी 5 दिवसांनी कदाचित महिन्यानी उलटणारच. अनग्रेटफुलनेस, ती वृत्ती माणसामध्ये आहे. आणि मानवाने केलं काय? केलं त्याच ख्रिस्ताला, ज्यानं आपल्याला जीवनी झाड दिलं एदेन बागेमध्ये आदामाला, हवेला, आणि मानवाने केलं त्याच हाताने त्याला वधस्तंभावर खेळलं. एदेन बागेतील जे एक सुंदर रमणीय निवासस्थान मनुष्य देवाच्या प्रतिमेत मिरवत होता. कोणाच्या प्रतिमेत होता एदेन बागेत मनुष्य? देवाच्या प्रतिमेत. आजही आपण देवाच्या प्रतिमेच्या आहोत. वधस्तंभावर मानव पुत्र गुन्हेगाराच्या प्रतिमेत मरगळलेला होता. विरोधाभास पहा. मनुष्याला एक चांगलं जीवन, चांगला हेतू होता देवाचा. त्यानं मनुष्याला त्या एदेन बागेमध्ये एक लक्झुरियस लाईफ आणि प्रभूच्या येशू देवाच्या प्रतिमेत त्या ठिकाणी ठेवलं होतं. त्याच मानवाने त्या येशूला वधस्तंभावर खेळलं. कोणत्या स्वरूपात? एक गुन्हेगार म्हणून क्रूस खांबावर खेळलं. मरगळलेला, थकलेला, घाम रक्ताचं येत आहे असं त्या मानवाने देवाची मानव रूपात असताना अशी स्थिती केली. ज्यानं इतकं सुंदर आयुष्य एदेन बागेमध्ये दिलं होतं. उत्पत्तीच्या शुक्रवारी 6व्या दिवस, तो साबाताचा, आपण आजचा दिवस हा प्रिपरेशन डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. प्रिपरेशन करतो, साबाताचं प्रिपरेशन करतो. काय भाजी असेल काय सगळं आपण आणून ठेवतो सबाता दिवशी. उत्पत्तीच्या शुक्रवारी आणि नवीन करारामध्ये मनुष्याच्या रूपातला ख्रिस्त, दैवी रूपातल्या ख्रिस्ताने शुक्रवारी आणि मनुष्याच्या रूपातल्या ख्रिस्ताला ख्रिस्ताने शुक्रवारी काय म्हटलं?
काय काय शब्द वापरले? समाप्त झाले, वेळेस पूर्ण झाले. उत्पत्तीमध्ये हे उत्पत्ती ही पूर्ण झाली आणि वधस्तंभावरती येशू ख्रिस्ताला खेळलं तेव्हा त्याचे शब्द होते की पूर्ण झाले. दोन्ही वेळेस, त्याच दिवशी, त्या लक्षात घ्या, दोन्ही वेळेस, दोन्ही वेळेस त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी दैवी ख्रिस्त आणि मनुष्य रूपातला ख्रिस्त, दैवी ख्रिस्त हा दैवी स्वरूपात सुंदर ठिकाणी पृथ्वीचं निर्माण करून 6व्या दिवशी आता हे सगळं पूर्ण केलेलं आहे. आणि आता देव विश्रांती घेणार आहे, त्या दिवसाला आशीर्वाद देणार आहे. तोच ख्रिस्त मनुष्य रूपामध्ये क्रूस खांबावरती रक्ताने बंबाळ झालेला, हातात खिळे टोकलेले आहेत, डोक्याला काट्यांचा मुकुट घातलेला आहे आणि प्राण सोडताना आता हे काय झालेलं आहे? पूर्ण झालेलं आहे. उत्पत्ती 2:2, योहान 19:30 याच्यामध्ये हे जे उद्गार आहेत पूर्ण झाले आहे. हे शुक्रवारी दैवी स्वरूपात आणि मनुष्याच्या स्वरूपात काढलेलं आहे. या दोन्ही पैकी एक देव या नात्याने त्याने उच्चार केलेला आहे आणि दुसरे मानव या नात्याने ह्या गोष्टी साध्य केलेल्या आहेत. एक गतिमान शक्तीने तर दुसरं मानवी दुःख आणि वेदनाने. उत्पत्तीमध्ये तोच ख्रिस्त शक्तिमान, सार्वभौमत्व त्याच्यामध्ये होतं आणि पृथ्वीवर त्यानं हे वेदना, दुःख, मानवी दुःख सहन केलं. एदेन बागेत मानवाने आज्ञाभंग केला तेव्हा सैतानाला खूप आनंद झाला ना. हवेनं जेव्हा ते फळ खाल्लं, देवाने दिलेली आज्ञा मोडली, भुरळ पाडली सैतानाने त्याला. आणि सैतानाला तेव्हा एक वाटलं की मी आता जिंकलो, मी आता जिंकलो. सैतानाला वाटलं मी विजयी पावलो. परंतु मानवी स्वरूपात जेव्हा त्या क्रूस खांबावर येशूला खेळलं गेलं, तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवला, तेव्हा सैतानावर त्याने पूर्ण आणि सार्वकालिक विजय मिळवला. सैतानावर विजय मिळवला. ज्या एदेन बागेमध्ये सैतानाला अघोरी आनंद झाला होता जेव्हा मनुष्याने पाप केले, तो त्याच सैतानाला पराभूत केलं. ख्रिस्तानं पराभूत केलं मनुष्य रूपामध्ये. नवीन पृथ्वीची स्थापना करण्यात येईल, नवीन पृथ्वीची स्थापना करण्यात येईल असं ख्रिस्तानं म्हटलेलं आहे. ख्रिस्ताच्या बळकट, पूर्ण आणि दैवी हाताने मानवाला प्रथम जीवन दिले. ती माती घेतली, त्याचा पुतळा बनवला, प्रत्येक अवयव स्वतःच्या हाताने बनवला, जीवन दिले तिला. आणि त्याच माणसाला रक्त बंबाळ केले, त्याच हाताने माणसाला, येशूला मनुष्य रूपामध्ये रक्त बंबाळ केले. ख्रिस्ताचे हात, रक्तबंबाळ झालेले ख्रिस्ताचे हात मानवाला अनंतकालिक जीवन देत आहे. कारण मानवाला केवळ उत्पन्नच केले नाही, तर त्याची पुनर्निर्मिती करण्यात आली, त्याची पुनर्निर्मिती करण्यात आली. आता ही पुनर्निर्मिती म्हणजे काय किंवा पुनर्निर्मिती होणार आहे, पुनर्निर्मिती होणार आहे म्हणजे नवीन पृथ्वी, जुनी पृथ्वी उत्पत्तीमधली व नवी पृथ्वी म्हणजे काय, याच्यातील संबंध काय, यांच्यामध्ये काय संबंध आहे? एक प्रश्न नेहमी आपल्या डोक्यात येतो जेव्हा आपण नवीन यरूशलेम, काळाची चिन्ह पाहतो. येशू येणार आहे, आपल्याला घेऊन जाणार आहे, जिथं दुःख नसणार, कष्ट नसणार, कुणी एकमेकाशी भांडणार नाही, अशी ही पृथ्वी निर्माण होईल.
तेव्हा जुन्या पृथ्वीचं काय होईल असा प्रश्न येतो ना, उठतो आपल्या डोक्यामध्ये की जुन्या पृथ्वीचं काय होईल. ही मूळ पृथ्वी, निर्मिती, क्रिएशन, नवी पृथ्वी, न्यू अर्थ, यामध्ये काय संबंध आहे किंवा त्यांच्यामध्ये कसं घनिष्ठ नाते आहे. नवीन पृथ्वी ही जुन्या पृथ्वीचा पूर्णपणे नाश नसून पापाच्या प्रभावामुळे भ्रष्ट झालेल्या मूळ निर्मितीचे नूतनीकरण, किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिन्युअल आणि पुनर्स्थापना, रिस्टोरेशन असं म्हणतो. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. जेव्हा नवीन येरुशलेम, नवीन पृथ्वी निर्माण होणार आहे, तेव्हा जी जुनी पृथ्वी आहे, क्रिएशन, त्याची समाप्ती होणार नाही. तर त्याच्यामध्ये नूतनीकरण, रिन्युएशन होणार आहे. त्याच्याबद्दल आपण थोडासा वेळ देऊ. एक 5 मिनिटामध्ये घेते की हे जुनी पृथ्वी आणि नवी पृथ्वी यांच्यामध्ये कसा घनिष्ठ संबंध आहे. जुनी पृथ्वी काय होईल, नवीन पृथ्वी जेव्हा स्थापन होईल, जेव्हा येशू येईल आपल्याला घेण्यासाठी, तर त्याच्यामध्ये जे एक मूळ उद्देश देवाचा होता पृथ्वी निर्माण करण्याचा, त्याची पूर्तता होणार आहे. देवाने सुरुवातीला पृथ्वी खूप चांगली, 6 दिवस देव म्हणाला हे सगळं चांगलं आहे, आणि शेवटी तो म्हणाला की हे खूप चांगलं आहे. म्हणजे जे काही चांगलं बनवलं होतं, उत्पत्ती 1 पहिला अध्याय आणि 31व्या वचनामध्ये हे दिलेलं आहे, हे खूप चांगलं आहे. हे जे सगळं सुंदर होतं, जे चांगलं होतं, ते मानवाने केलेल्या पापामुळे त्याचा काय झालेला आहे, जग सगळं पापात पडलेलं आहे. सृष्टीमध्ये काय आलेलं आहे, शाप आणि दुःख आले. नवीन पृथ्वीमध्ये असं नाही होणार आहे. देवाने सृष्टीसाठी जो मूळ किंवा आधी केलेला जो उद्देश, तो पूर्ण होईल. नवीन सृष्टीमध्ये जो देवाचा उद्देश अपूर्ण राहिला होता, देवाच्या मानवाने केलेल्या पापामुळे, तो उद्देश नवीन पृथ्वीमध्ये पूर्ण होणार आहे. आणि हे एक प्रकारे एदेन बागेचे किंवा गार्डन ऑफ ईडन पुनरुज्जीवन असेल. गार्डन तर असणारच, पुनरुज्जीवन, परंतु एका भव्य आणि सार्वकालिक स्वरूपात, थोडकं नाही किंवा थोड्या काळासाठी नाही, तर सार्वकालिक स्वरूपात हे नवीन ईडन ऑफ गार्डन होणार आहे, एदेन बाग होणार आहे. म्हणजे जे जुनं, जो हेतू आहे देवाचा, जो अपूर्ण आपल्या पापामुळे राहिला होता, तो नवीन पृथ्वी जेव्हा निर्माण होईल, तेव्हा तो पूर्ण असा होणार आहे. देवाचा हेतू, पापापासून मुक्ती मिळणार आहे. सध्याची सृष्टी कशी आहे, सध्याचं जग पापाच्या अधीन झालेलं आहे. आणि सैतान जसा सिंह कधी एकदा माणसाला गिळो असं पाहत आहे, तसा सैतान हा माणसावर तुटून पडलेला आहे. आणि माणूस आता सध्या सगळे आपण पाहतो की कुठे कुणाला शांती नाही, आणि शांतीची वाट बघतायत. हे कधी संपेल, हे दुःख कधी संपेल, हे कष्ट कधी संपेल, हे वाद द्वेष, ह्या सगळ्या गोष्टी कधी संपतील याची वाट पाहत आहेत. हे याच्यासाठी सुंदर वचन रोमन्स 8वा अध्याय 19 ते 23 मध्ये दिलेलं आहे की माणूस त्याची वाट पाहत आहे की या पापातून मला कधी सुटका मिळेल. नवीन पृथ्वीच्या निर्मितीमध्ये पापाचे आणि मृत्यूचे सर्व परिणाम, म्हणजे दुःख, वेदना, आजार, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, वाद, या सर्व गोष्टी, हे सर्व कायमचे काढून टाकले जाईल. म्हणून म्हटलं जातंय की नवीन येरुशलेम मध्ये दुःख नाही. सिंह, अजगर ह्या सर्वांच्या बरोबर आपण राहणार आहोत, पण ते आपल्याला काहीच इजा करणार नाहीत. आपल्याला पापापासून मुक्ती मिळणार आहे. देवाचे निवासस्थान जो स्वर्ग,
एदेन बागेत देव मनुष्यासोबत राहत होता. पापामुळे हा संबंध तुटला. नवीन पृथ्वीवर देवाचे निवासस्थान, नवीन यरुशलेम आकाशातून पृथ्वीवर खाली येईल आणि देव स्वतः आपल्या लोकांच्या बरोबर, आपण देवाबरोबर असो. व्हॉट अ वंडरफुल थिंग. किती मोठी गोष्ट आहे की आपण देवासोबत, देवाच्या लोकांच्या सोबत, देवाच्या देवदूतांसोबत आपण कायमचे राहिले जाऊ. याचा उल्लेख प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 21वा अध्याय 2ऱ्या आणि 3ऱ्या वचनामध्ये हे दिलेले आहे की आपण देवाबरोबर असू, देवाबरोबर राहू. हे जे उत्पत्तीचं कार्य आणि नवीन पृथ्वीच्या उत्पत्तीचं कार्य, हे याच्यामध्ये सातत्य आहे. आणि हे जे परिवर्तन, जे नूतनीकरण नवीन जुन्या पृथ्वीमध्ये होणार आहे. बायबलमध्ये नवीन पृथ्वीची कल्पना सध्याच्या पृथ्वीच्या संपूर्ण विनाशाची नाही, तर तिच्या गौरवी परिवर्तनाची आहे. 2 पेत्र 3 अध्याय 13 वचन सांगते की ही संपूर्ण विनाशाची नाही, जुनी पृथ्वी विनाश पावणार नाही, तर त्याच्यामध्ये गौरवी परिवर्तन होणार आहे. जसे ख्रिस्ताचे पुनरुत्थान झालेले शरीर त्याच्या जुन्या शरीरासारखेच होते, परंतु ते कसे होते? गौरवी होते, ज्याला इंग्लिशमध्ये ग्लोरिफाईड झालेले होते. त्याचप्रमाणे नवीन पृथ्वी ही वर्तमान पृथ्वीचेच एक शुद्ध आणि परिपूर्ण रूप असेल. ही जी नवीन पृथ्वी आहे ते जुन्या वर्तमान पृथ्वी किंवा नवीन पृथ्वी जुन्या पृथ्वीचेच परिपूर्ण रूप असेल, शुद्ध. परंतु कसे असेल ते? शुद्ध, पाप विरहित असणार आहे. आणि शेवटी जे एक नवी पृथ्वी आणि जुनी पृथ्वी याच्यामध्ये जे एक संबंध आहे तो मानवी जबाबदारीचे पुनरुज्जीवन. जुन्या पृथ्वीच्या वेळेस इडन ऑफ गार्डन, एदेन बागेमध्ये देवाला सांगितलं होतं की तू कष्ट कर, ह्या बागेची काळजी घे, एक जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी संपणार नाही. देवाने सुरुवातीला मनुष्याला पृथ्वीवर सत्ता चालवण्यास आणि तिची काळजी घेण्यास सांगितले. नवीन पृथ्वीवर तारण पावलेले लोक ख्रिस्तासोबत राज्य करतील आणि या नवीन सृष्टीची काळजी घेण्याची जी मूळची जबाबदारी ती पूर्ण करतील. लक्षात घ्या, जबाबदारी तेव्हाही होती आणि आताही आपल्यावर आहे, परंतु आपण कोणाबरोबर काम करणार आहोत? ख्रिस्ताबरोबर. थोडक्यात काय, तर जुनी निर्मिती ही देवाची चांगली रचना होती जी पापामुळे भ्रष्ट झाली, तर नवीन पृथ्वी ही त्याच निर्मितीचे अंतिम आणि सार्वकालिक पुनर्स्थापना आहे, जिथे पाप पूर्णपणे नष्ट होईल आणि देव आपल्या लोकांसोबत अनंत काल राहील. त्याच्यासाठी आपण ख्रिस्ती या नात्याने आपली जबाबदारी आहे की आपल्यातील जुनपण काढून नवीन पण नूतनीकरण आपलं अंतःकरण केलं पाहिजे. कारण आपण ख्रिस्ताला सामोरी जाणार आहोत. मूर्ख स्त्रियांच्या सारखं वर येणार आहे आणि दिव्यात तेलच नाही, अशी आपली परिस्थिती होऊ नये. तर आपण आता आपण चिन्ह दिसत आहेत, तर आपण अलर्ट झालं पाहिजे, आता सावधान झालं पाहिजे. दुसऱ्यांना सावधान करायचं, आपल्या फॅमिलीची तयार करायची, शेजाऱ्यांची तयारी करायची. त्याच्यासाठी आपण आपलं अंतःकरण सगळे भेदभाव मिटवून एकत्र यायचंय आणि हे कार्य पुढे न्यायचंय. देवाचं वचन सगळीकडे सांगायचंय की तो येत आहे, तो येत आहे. आपलं जुनं पण काढून टाकून नवीन पृथ्वीमध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतःला आपण सर्वजण तयार करूया. देव बाप आपल्याला आशीर्वाद. सुंदर स्पष्ट